नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की चैतन्यची डॅशिंग एंट्री आणि थोडक्यात वाचलं अर्जुन. महिपतने पैसे चरलेला आणखी एक माणूस सत्तेच्या बाजूने. आजच्या भागात अर्जुन पुन्हा एकदा साक्षीचा खोटेपणा उघड पाडतो. यावेळी महिपतने पैसे देऊन तोंड बंद केलेला माणसं सुद्धा अर्जुनच्या बाजूने झाल्याने महिपत गँगची हवा टाईट झालेली असते. ठरलं तर मगच्या आजच्या भागात म्हणजे 23 जुलैच्या एपिसोडमध्ये इन्स्पेक्टर सरंजामे टीव्हीवर आश्रम केस संदर्भातच्या बातम्या पाहत असतात. इतक्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. त्यांना पाहताच सुरुवातीला सरंजामे तोरा लावून बोलतात, पण अर्जुन यावेळी पुराव्यानिशी आलेला असतो. तो त्यांनाच त्यांनी केलेल्या काळ्या कारनाम्यांचे एक एक पुरावा दाखवून गप्प करतात. अर्जुन त्याला म्हणतो की आता तुझ्याकडे काही राहिलेलं नाही. आमची साथ द्यायची की मी तुझ्या विरोधातले हे सगळे पुरावे दाखवू. तेव्हा सरंजामे सगळे बेकायदेशीर काम बाहेर येण्यापेक्षा अर्जुनला मदत केलेली बरं असं विचार करतो. दुसऱ्या दिवशी कोर्टाची हिअरिंग असते. अर्जुन कोर्टात न्यायाधीशांना साक्षीने आधी कोर्टाची कशी दिशाभूल केली याबद्दल पुन्हा एकदा सांगतो. तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन घेत पुन्हा एकदा अर्जुनला कोर्टाचा वेळ फुकट घालवतोय हे सतत सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आधी साक्षी विरोधात भरपूर पुरावे सादर केले आहेत आणि आज असा एक पुरावा सादर करणार आहे ज्यामुळे खून साक्षीनेच केला आहे हे सिद्ध होईल. अर्जुन असं बोलताच महिपत, साक्षी, प्रिया आणि नागराजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. अर्जुन आता कोणत्या पुरावा आणणार याची भीती त्यांना वाटू लागते. अर्जुन कोर्टाकडे तो पुरावा सादर करण्यासाठी थोडा वेळ मागू लागतो. त्यावेळी चैतन्य आणि सरंजामे साक्षी विरोधात एक पुरावा शोधत असतात. खुनाला 2 वर्ष झाल्यामुळे तो कुठे ठेवला हे त्यांना सापडत नसतं. भरपूर वेळ होऊनही पुरावा येत नाही याची संधी साधून दामिनी पुन्हा एकदा कोर्टात अर्जुनला वेळ खातोय अशी बडबड सुरू करते. तेव्हा न्यायाधीशी अर्जुनला म्हणतात की कोर्टाचा वेळ हा अमूल्य आहे, तुम्ही तो वाया घालवू शकत नाहीत. अर्जुन कोर्टाकडे थोडा वेळ थांबण्याची विनंती करत असतो, पण हे ऐकायला तयार नसतात. त्यामुळे दामिनी खुश होते. न्यायाधीश सुनावणीची वेळ संपली हे जाहीर करायला जाणार इतक्यात चैतन्य डॅशिंग एंट्री घेत पुरावे अर्जुनच्या हाती देतो. ते जे तो न्यायाधीशांकडे सुपूर्द करतो. त्यामध्ये खुनाच्या रात्री बंदुकीवरचे साक्षीचे फिंगरप्रिंट असलेले खरे रिपोर्ट असतात. ही गोष्ट समजताच महिपत गँगची पायाखालची जमीन सरकते. साक्षीच्या डोळ्यासमोर फाशी दिसू लागते. ती आपल्या अण्णांना मला वाचवा अशी विनवणी करते. प्रिया सुद्धा टेन्शनमध्ये असते, कारण त्या रात्री तिनेच साक्षीच्या बंदुकीवरचे ठसे पुसून मधुभाऊंचे ठसे त्यावर उमटवलेले असतात. न्यायाधीश ते पुरावे पाहून साक्षीवरचा संशय आणखी बळवलेला जाहीर करतात. तेव्हा दामिनी पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत कशावरून ते पुरावे साक्षीचेच आहेत असा प्रश्न मांडते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिखरेची आधीच हिस्ट्री बघत ते खरे मानावेच लागतील, कारण त्यांनी आतापर्यंत दिलेले सगळेच रिपोर्ट हे खोटे होते. तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही त्यावेळचे इन्स्पेक्टर इन्चार्ज यांच्या तोंडूनच हे ऐका. अर्जुन असं बोलताच महिपत शॉक होतो, कारण तो सरंजामेला तोंड बंद ठेवण्यासाठी भरपूर पैसे पुरवत असतो. अर्जुन सरंजामेला कोर्टात बोलावतो. त्यानंतर सरंजामे कोर्टात कबुली देतो की अर्जुनने आता सादर केलेले रिपोर्ट हे खरे आहेत. यापूर्वी खोटे होते. त्यावेळी महिपतने पैसे देऊन ते बदलायला सांगितले होते. सरंजामे असे कबूल करताच दामिनी तोंडावर पडते व महिपत, साक्षी आणि प्रिया हे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. असेच नवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.